नमस्कार. कॅल्क्युलस या टॉपिकमधला आपला पहिला चॅप्टर चालू आहे लिमिट्स. लिमिट्समध्ये आपण आधीच्या व्हिडिओमध्ये लिमिट काय आहे, कन्सेप्ट काय आहे, फंक्शनल व्हॅल्यू म्हणजे काय हे सगळं बघितलेलं आहे. आता या व्हिडिओमध्ये थोडेसे आपण त्याचे रूल्स बघणार आहोत. अल्जेब्राइक रूल्स, अगदी सिंपल रूल्स आहेत, म्हणजे ॲडिशन, सबट्रॅक्शन वगैरे अशा पद्धतीचे. सो लिमिट म्हणजे फंक्शनल व्हॅल्यू. एक छोटंसं एक्झाम्पल घेऊ की लिमिट कसं काढायचं असतं. समजा लिमिट एक्स टेंडिंग टू 2 एक्स स्क्वेअर प्लस 3 असं फंक्शन दिलं. एफ एक्स म्हणजे काय, एक्स स्क्वेअर प्लस 3, लिमिट एक्स टेंडिंग टू 2. जे आपण फंक्शनल व्हॅल्यू काढण्यासाठी अप्लाय करतो तेच सेम लिमिटसाठी करायचं आहे. हे जे फंक्शन दिलंय जिथे एक्स दिसेल, हे जे व्हेरिएबल आहे त्या व्हेरिएबलच्या जागी ही व्हॅल्यू इथे घालायची, सबस्टिट्यूट करायची आणि त्यावरून ते आन्सर काढायचं. म्हणजे एक्स असेल तिथे 2 घालायचं, कारण लिमिट एक्स टेंडिंग टू 2. डायरेक्ट व्हॅल्यूज घालतो आपण, जरी टेंडिंग असं म्हटलेलं असलं तरी. म्हणजे फंक्शनल व्हॅल्यू पाण्याची सेवनच याची आहे 2 या पॉईंटसाठी, आणि लिमिटिंग व्हॅल्यू पण सेवन. बरेचदा लिमिटिंग आणि फंक्शनल व्हॅल्यू सेमच येतात. म्हटलं तसं कॉम्प्लिकेटेड फंक्शन्स असतील तर ती सिम्प्लिफाय करून मग आपण त्याची लिमिटिंग व्हॅल्यू काढू शकतो. त्यासाठी काही रूल अप्लाय करायला लागतात जे लिमिट्समध्ये पॉसिबल आहेत. फंक्शनमध्ये ते आपल्याला अप्लाय करता येत नाहीत, नुसती फंक्शनल व्हॅल्यू काढायची. सो इतकं सिंपल आहे लिमिट काढणं. पण आता त्याचे एक बेसिक रूल, बेसिक अल्जेब्राइक रूल, ॲडिशन, सबट्रॅक्शन वगैरे ते आपण बघणार आहोत. तर दोन फंक्शन दिली असतील एफ एक्स आणि जी एक्स, म्हणजे कुठलेही असतील एक्स या व्हेरिएबल मध्ये दोन फंक्शन्स दिली आहेत. देन फर्स्ट रूल इज लिमिट एक्स टेंडिंग टू सम ए, कुठलाही पॉईंट असेल, एफ एक्स प्लस जी एक्स असं एकत्र असेल, एफ एक्स प्लस जी एक्स या दोन फंक्शनची ॲडिशन केलेली असेल आणि त्याचं कॉमन लिमिट काढायचं असेल तर सेपरेटली तुम्ही एफ एक्सचं लिमिट आणि सेपरेटली जी एक्सचं लिमिट काढून नंतर ॲडिशन हे साईन देऊ शकता. विच इज इक्वल टू लिमिट एक्स टेंडिंग टू ए एफ एक्स प्लस लिमिट एक्स टेंडिंग टू ए जी एक्स. तुम्ही सेपरेट करून लिमिट काढून नंतर ॲडिशन करू शकता. असा सिंपल रूल आहे. जसं प्लस साठी आहे तसंच सेम मायनस साठी लिमिट एक्स टेंडिंग टू ए एफ एक्स मायनस जी एक्स असेल तरी सेम करू शकता. अगदी सिंपल रूल आहे. लिमिट एक्स टेंडिंग टू ए एफ एक्स कॅल्क्युलेट करायचं, देन मायनस लिमिट एक्स टेंडिंग टू ए जी एक्स कॅल्क्युलेट करायचं आणि जे सबट्रॅक्शन करायचे. सेम फॉर मल्टिप्लिकेशन, लिमिट एक्स टेंडिंग टू ए एफ एक्स इंटू जी एक्स असेल तर लिमिट एक्स टेंडिंग टू ए एफ एक्स काढून इंटू लिमिट एक्स टेंडिंग टू ए जी एक्स असं आपण करू शकतो. डिव्हिजनसाठी सुद्धा सेम असंच आहे, फक्त लिमिट जी एक्स नॉट इक्वल टू 0 असलं पाहिजे तरच आपण असं सेपरेट करू शकतो. फोर्थ आहे लिमिट एक्स टेंडिंग टू ए एफ एक्स अपॉन जी एक्स असेल तर तुम्ही सेपरेट करू शकता. जसे वरच्या ऑपरेशनसाठी केलंय तसं सेपरेट करू शकता. फक्त जी एक्सचं लिमिट नॉन झिरो असेल तर लिमिट एक्स टेंडिंग टू एफ एक्स न्यूमरेटरमध्ये कॅल्क्युलेट करायचा, डिनॉमिनेटरमध्ये लिमिट एक्स टेंडिंग टू जी एक्स असं सेपरेट करू शकता. इफ प्रोव्हाइडेड लिमिट ऑफ एक्स टेंडिंग टू जी एक्स नॉट इक्वल टू 0 असेल तर, कारण हा सगळा डिनॉमिनेटर 0 झाला तर लिमिट वापरण्याचा पण काही उपयोग नाही, कारण त्याची व्हॅल्यू काही येणार नाही ज्याचं डिनॉमिनेटर 0 आहे. त्यामुळे हे बेसिक रूल आहेत. अजून एक दोन रूल्स आहेत ते आपण बघणार आहोत. समजा एखाद्या फंक्शनला एफ एक्स या फंक्शनला के ह्या कॉन्स्टंटने मल्टिप्लाय केलं असेल तर लिमिट के इंटू एफ एक्स असेल ॲज एक्स टेंडिंग टू ए. देन हा के तो बाहेर काढता येतो, तो काही फंक्शन मध्ये त्याला कन्सिडर करायची गरज नाही, त्याला बाहेर काढायचं आणि मग फक्त फंक्शनचं लिमिट घ्यायचं. कारण लिमिट काढायचं म्हणजे फंक्शनल व्हॅल्यूज आहे परत ती. त्यामुळे जिथे एक्स असणार आहे तिथे आपण ए सबस्टिट्यूट करणार. सो एक्स असेल तेवढ्याच लिमिट काढायचं आपल्याला. के कॉन्स्टंट जो असेल तो आधीच बाहेर काढून ठेवला तरी चालेल. सो के इंटू लिमिट एक्स टेंडिंग टू ए एफ एक्स.
सो हे काही बेसिक रूल्स आहेत, त्यावरून आपण लिमिट्स कॅल्क्युलेट करू शकतो. छोटीशी एक्झाम्पल्स बघूया जिथे आपण हे रूल अप्लाय करू शकतो. एखादा एक्झाम्पल घेऊया आपण, नंतर ह्या चॅप्टरमध्ये बरीच एक्झाम्पल्स आपली सॉल्व्ह होणार आहेत वेगवेगळे रूल्स यूज करून. सो एक सिंपल एक्झाम्पल घेऊया. लिमिट एक्स टेंडिंग टू -1 एक्स स्क्वेअर प्लस 1 अपॉन एक्स स्क्वेअर -3x प्लस 10. डिनॉमिनेटरमध्ये 0 येत नाही ना, फक्त एकदा चेक करावं लागतं आणि नंतर ते लिमिट सॉल्व्ह होते. तर लिमिट काय सांगतं की अशा पद्धतीने आता न्यूमरेटरमध्ये एफ एक फंक्शन आहे, डिनॉमिनेटरमध्ये एक जी एक्स, दोन्हीकडे अल्जेब्राइक फंक्शन्स आहेत. तर सेपरेटली लिमिट घेऊन नंतर अशा फॉर्ममध्ये लिहिलं तरी चालतं, असं आपण नियम म्हणजे रूल बघितलेला आहे. तर त्या पद्धतीने आपण करणार, म्हणजे लिमिट ऑफ याचा आधी काढायचं आणि मग लिमिट याचं काढायचं, विच इज इक्वल टू लिमिट एक्स टेंडिंग टू -1 एक्स स्क्वेअर प्लस 1 चं लिमिट कॅल्क्युलेट करायचं आणि डिनॉमिनेटरमध्ये लिमिट ऑफ एक्स टेंडिंग टू -1 एक्स स्क्वेअर -3x प्लस 10 चं लिमिट कॅल्क्युलेट करायचं. किती येणार ते लिमिट याचं करायचं म्हणजे -1 सबस्टिट्यूट करायचं एक्सच्या जागी -1 स्क्वेअर प्लस 1 अपॉन इथे पण -1 ह्याला सबस्टिट्यूट करायचं मीन्स -1 स्क्वेअर -3 × -1 प्लस 10. सो आन्सर इज -1 स्क्वेअर म्हणजे +1 1 + 1 अपॉन दिस इज +1 - प्लस 3 प्लस 10. आन्सर आलं 2/14 किंवा 1/7. 2/14 किंवा 1/7. तर असा सिंपल आन्सर आहे. म्हणजेच काय याची फंक्शनल व्हॅल्यू थोडक्यात काय असणार आहे 1/7 असणार आहे. ॲट पॉईंट कुठला तर x इज इक्वल टू -1 ह्या पॉईंटला त्याची फंक्शनल व्हॅल्यू असणार. असे सिंपल रूल्स वापरून तुम्ही अशी लिमिट्स काढू.